नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अहो, आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत. आता प्रत्येक स्त्रियांना आता म्हणजे कधी सांधे दुखतात, कधी कंबर दुखते, कधी पाठ दुखते. अहो, हे कधी दुखूच नाही. आपल्याकडे साधे सोपे उपाय, आपण लगेच डॉक्टरकडे जातो. तसं न करता आपण काय करायचे, साधे सोपे जे उपाय आहे, साधे सोपे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो आणि त्याच्याने सुद्धा आपलं शरीर असं मजबूत करू शकतो. हे पहा, आता बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या कामाला म्हणजे असं प्रत्येकाच्या घरी कामाला करायला जातात. तर आता तुम्ही एक लक्षात घ्या का त्यांचं म्हणजे त्या नित्यनेमाने कामाला तर येतातच. ते काय येतात कामाला येतात तर त्यांचं आहे का कधी हे दुःख ते दुःख, हे आपण सुद्धा असं म्हणायचं नाही. आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला आपल्या शरीराची ही हालचाल झालीच पाहिजे. असो, काही ना जॉबला जावं लागतं, तर त्याच्यामुळं प्रत्येक पटकन आवरून वगैरे आपण थोडी की जॉबला जातो. आता जॉबला जाताना आता ज्या आपल्या घरामध्ये ज्या काम करणाऱ्या येतात त्या कामं करून जातात आणि आपल्या शरीराचा हा आपल्याला व्यायामच होत नाही. कारण आपण सकाळी पटकन आवरून लगेच जॉबला जातो. एका ठिकाणी आपल्याला खुर्चीवर बसावं लागतं किंवा किंवा कॉम्प्युटरमध्ये आपल्या डोळ्यांवर बसावं लागतं. प्रत्येकांना असं वाटतं की आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी त्यांची फार हालचाल होत असते. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा काही दुखत नाही, कारण त्यांचा ॲटोमॅटिक व्यायाम होऊन जातो. कारण ते चालणं होतं त्यांचं, घरातले कामं, प्रत्येक गोष्टीची त्यांची हालचाल होते. तशी आपली सुद्धा हालचाल झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण नित्यनेमाने आपल्या स्वतःसाठी 30 मिनिटं तरी ही दिलीच पाहिजे. तर चला, तर आता आपण बघूया आपल्या पोटाची हालचाल होण्यासाठी किंवा आपलं ज्यांची पोटाची चरबी वाढलेली आहे किंवा दोन्ही साईडच्या समाज ज्यांना ज्यांना इथे सुद्धा चरबी साठलेली आहे किंवा मांड्यांची चरबी साठलेली आहे आणि बसताना उठताना सुद्धा त्रास होतो असतो, तरी आपण नित्यनेमाने आपल्या स्वतःसाठी जर 30 मिनिटं जर आपण दिले तर पहा काय चमत्कार होईल. आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्याला कुठल्या म्हणजे असं आपल्याला कुठल्याच गोष्टीचा असा त्रास होणार नाही. आता आपण प्रथम उठल्या उठल्या आपण काय करायचं आहे, प्रथम आपण ज्यावेळेस प्रथम उठतो आपण रात्री ब्रश करूनच झोपायचं असतं. उठल्यानंतर आपल्याला कोमट पाणी करायचं आहे. कोमट पाणी करून आपल्याला ह्याप्रमाणे बसून आपल्याला पाणी कधीही असं पटकन फास्टमध्ये प्यायचं नाही. आपल्याला छोटं शिपशिप करून असं थोडं थोडं पाणी प्यायचं आहे. पाणी पिल्यानंतर मग याप्रमाणे असं केल्यानंतर आपलं पोट ऑटोमॅटिक आपलं साफ होणार आहे. याप्रमाणे करायचं आहे. किंवा असं मनासनमध्ये असं बसायचं आहे. मनासनमध्ये 5 मिनिटं तरी बसायचं आहे आपण. ॲटोमॅटिक आपलं पोट खाली होणार. आणि त्याच्यानंतर आता उठल्या उठल्याच आपण आपलं ब्रश घेतल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्या तोंडाची लाळ आहे आपल्या डोळ्यांना लावायची आपल्या, त्याच्यामुळे आपले डोळेसुद्धा आपले निरोगी राहणार आहे. आणि आपण कोमट पाणी पिल्यानंतर आपलं पोटसुद्धा छान राहणार. आता मग हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला प्रथम काय करायचं आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण आपल्या गुरूंना, माता पित्यांना आणि धरती मातेला आपला नमस्कार, आपल्या योगाला सुरुवात करायची आहे. तर चला, तर आपण सुरुवात करूया. प्रथम आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. ओंकार नंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम नंतर कपालभाती करायची आहे आणि मग नंतर आपल्याला पोटाची चरबी कशी कमी करायची ते आपण पाहूया. चला, तर आता ओंकाराला सुरुवात करूया. प्रथम नित्यनेमाने ह्या गोष्टी आपण नित्यनेमाने ह्या केल्याच पाहिजे. तर चला, तर आता प्रथम आपल्याला ओंकार करायचा आहे. ओंकार करताना आपल्याला प्रथम आपल्या नाभीपासून श्वास घेत असा आपल्याला अचा उच्चार करून ओ आपल्या छातीपासून गळ्यापर्यंत ओ आणि नंतर स्पंदन करत आपल्याला मेंदूपर्यंत जायचं आहे. जेवढं आपण जास्त स्पंदन करू आणि हे ते आपली बुद्धीसुद्धा तीक्ष्ण होणार आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आजाराला आमंत्रण भेटणार नाही. तर चला, तर योगा करू. आता प्राणायाम करताना एकदम पाठीचा कणा असा ताठ करून तुम्ही पद्मासनमध्ये बसलं तर अतिउत्तम आहे, नाही तर सुखासनमध्ये बसलं तरी चालेल. ओ
5 मिनटं तुम्ही प्रत्येक आसन हे केलंच पाहिजे. याप्रमाणे आपलं सगळं जे आपलं जे पूर्ण हाताला आपलं तेज आलेलं असतं ते आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे आणि सावकाश डोळे उघडायचे. आता प्राणायाम करायचा आहे आपल्याला. हे पहा, आपल्याला एका नाकपुडी नाक श्वास म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि तो 2-3 सेकंद आपल्याला रोखून ठेवायचा. म्हणजे का तर आपल्या प्रत्येक शरीराला आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि नंतर दुसऱ्या नाकपुडीने आपल्याला तो का श्वास सोडायचा आहे. याप्रमाणे तुम्ही 5 मिनटं म्हणजे तुम्ही 21-11 वेळा तरी करा. तर तुम्हाला मी 5 वेळा करून दाखवणार आहे. हे पहा, प्रथम आपल्याला श्वास घ्यायचा आहे. याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. गॅस बंद करून येतो दादा. तर आता आपल्याला कपालभाती करायची. कपालभाती केल्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्या पोटातले जे गॅसेस आहे, विषद्रव्य आहे ते बाहेर फेकले जातात. तर आपण काय करायचं आहे, आपल्या बिंबीपासून नाभी अशी मागे खेचायची. अशी ॲटोमॅटिक आपला श्वास आपला बाहेर येतो आणि आतमध्ये जातो. आपलं ऑक्सिजन आपल्या पोटामध्ये जातो आणि जे विषद्रव्य जे आहे पोटामधले ते आपल्याला बाहेर येतात. ते बघा, आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अवयवाची हालचाल आपल्याला करायची. कपालभातीने फार फरक पडतो. 5 मिनटं तर केलं पाहिजे. आपण प्रथम 11 आवर्तन करायचे, नंतर 21 करायचे, नंतर 51 असे वाढत वाढत जर तुम्ही केले तर अतिउत्तम आहे. हे पहा, आणि थोडं थोडं थांबायचं पण आहे. तुम्हाला जसं जमन सवय लागता लागता लागते. याप्रमाणे तर आता आपल्याला पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला काय कशा प्रकारे करायचं आहे हे पहा. याप्रमाणे आपण एक पाय लांब करायचा आहे आणि एक पाय असं या ठिकाणी ठेवायचा आहे. आपल्याला हा लांब करायचा आहे आपल्याला. आणि शक्यतो आपण या ठिकाणी आपल्या अंगठ्याला स्पर्श करून एक हात असा ह्या करून म्हणजे आपली साईडची जी चरबी आहे ती आपली ॲटोमॅटिक पकड. आणि ही आवर्तन तुम्ही 10 मिनटं किंवा 20 मिनटं कंटिन्यू 100 केलं तर अति उत्तम आहे. परंतु तुम्ही प्रथम 20-20 करा, नंतर 50-50 करा. हे बघा, याप्रमाणे आपले हात घ्यायचे आणि योगा आपल्याला बेंड करायचा आहे. आता इकडनं 10, इकडनं 10, याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला 10 केला आपण. आता आपल्याला आपल्या पोटाची चरबी, आता साईडची चरबी झाली आपल्या. आता पोटाची चरबी आपली कमी कशी करायची आहे. आपण प्रथम वज्रासनमध्ये बसायचं. वज्रासनमध्ये बसल्यानंतर आपले दोन्ही हात जे आहे याप्रमाणे आपल्याला असे ठेवायचे, घडी घालायची.
हे बघ. याप्रमाणे आपल्याला कंटिन्यू 20-20 वेळा तरी करायचं आहे. हा तिसरा प्रकार असा आहे. प्रमाणे करायचं आहे. तर याप्रमाणे उठायचं आहे. कंटिन्यू तुम्ही आपल्या स्वतःसाठी हा वेळ दिला तर अवश्य तुमच्या पोटाची चरबी सुद्धा कमी होणार आहे. आता दुसरा आपला चौथा प्रकार आपण दाखवणार आहोत. याप्रमाणे आहे पोटाची चरबीसाठी. याप्रमाणे आपल्याला याप्रमाणे आपण करता. प्रत्येक 20-20 मिनटं तरी किंवा 5-5 मिनटं तरी केलं पाहिजे. आणि 20 वेळा करायचं, 21 वेळा करायचं तरच आपल्याला फरक पडा. परंतु नित्यनेमाने करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला शवासन करायचं आहे. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती. याप्रमाणे आपण नित्यनेमाने हे केलंच पाहिजे. तर चला तर भेटूया आता आपण नेक्स्ट उद्या आपण दाखवूया. नमस्कार. श्री स्वामी.